कोरोना व्हायरस भारतामध्ये शिरकाव केल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 वेळा देशाला संबोधित केलेला आहे। आज त्यांनी 6व्यांदा देशाला संबोधित केलेला आहे। पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। स्वागत आहे आपलं मॅक्स बुलेटिन मध्ये। सुरुवात करणार आहोत हेडलाईन पासून। तत्पूर्वी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत। नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना दरमहा 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो हरभरा मोफत देण्यात येईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना काळात देशाला 6व्यांदा संबोधित केलं। यावेळी मोदींनी गरीब कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। कोरोना काळात सुरू करण्यात आलेली गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळी आणि छठ म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे। या अंतर्गत गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकार 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ मोफत देणार आहे। यासह प्रत्येक कुटुंबाला दरमहा 1 किलो डाळ देखील मोफत देण्यात येणार आहे। एकही गरीब कुटुंबाच्या घरात चूल पेटली नाही अशी वेळ लॉकडाऊनच्या काळात येऊ दिली जाणार नाही। पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 2.25 लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलेलं आहे। देशात अनलॉक होताच निष्काळजीपणा वाढलेला दिसला। लॉकडाऊनमध्ये नियमांचं पालन करण्यात आलं। आता पुन्हा त्या पद्धतीची सतर्कता दाखवण्याची गरज। जे नियमांचं पालन करत नाही त्यांना थांबवावं लागेल, समजावं लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणात म्हटलेलं आहे। गेल्या 3 महिन्यात 20 कोटी जनतेला 31,000 कोटी रुपये, 9 कोटी शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपये खात्यात जमा, मजुरांच्या रोजगारासाठी 50,000 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे। 80 कोटींपेक्षा जास्त व्यक्तींना 3 महिन्याचं राशन मोफत देण्यात आलेलं आहे। अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 2.5 पट जनतेला आपल्या सरकारकडून मोफत अन्नधान्य दिलं गेलेलं आहे। जगभरातील देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे। योग्य वेळी करण्यात आलेला लॉकडाऊन आणि इतर निर्णयांमुळे भारतात लाखो लोकांचं जीवन वाचलं आहे। 80 कोटी लोकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले गेले, 1 किलो डाळ ही मोफत दिली गेली, पंतप्रधान नरेंद्र मोदी। 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे। पुढील 5 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ आणि 1 किलो हरभरा डाळ मोफत देण्यात येणार आहे। संपूर्ण भारतासाठी एक रेशन कार्डची व्यवस्थाही केली जात आहे। याचा उपयोग रोजगार आणि इतर राज्यात जाणाऱ्यांना होईल। चीनमध्ये 5 लाख लोकांवर वुहानसारखी सक्ती। चीनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कम्युनिस्ट सरकारची झोप उडाली आहे। चीनमध्ये सलग येणाऱ्या संसर्गाच्या प्रकरणामुळे प्रशासनाने कठोर उपाय केले आहेत। बीजिंगपासून 150 किलोमीटर लांब हेबई प्रांतात वुहानसारखी सक्ती करण्यात आलेली आहे। यामुळे सुमारे 5 लाख लोक प्रभावित होतील। गेल्या 24 तासांमध्ये बीजिंगमध्ये कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळले आहेत। जूनच्या मध्यात एका फूड मार्केटपासून सुरू झालेल्या संसर्गाची संख्या वाढून 311 झाली आहे। त्या ॲनिशनची नाकेबंदी केल्यानंतर प्रशासनानं सांगितले आहे की येथे लॉकडाऊन कठोरपणे लागू केले जाईल। घरातून बाहेर निघण्यास बंदी असेल। आवश्यक कामे किंवा सेवांसाठी परवानगी असणार आहे। अमेरिकेत अनलॉक 2 आठवड्यातच अपयशी। अमेरिकेतील अनेक राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे। आता अमेरिकेमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याचे प्रमाण 9% आलेले आहे। 2 आठवड्यांपूर्वी ते 5.8% होते। टेक्सास राज्यात हे प्रमाण 13% आहे। 2 आठवड्यांपूर्वी 7% होते। ॲरिझोना राज्यात मे नंतर रुग्ण वेगाने वाढले आहेत। हे प्रमाण 20% आहे। जॉन थॉमस हाफकिन्स ब्लूमबर्ग सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीनुसार गेल्या 2 आठवड्यात कोरोना प्रकरणात 65% वाढ झाली आहे। आता हाँगकाँगमध्येही संपूर्णपणे चालणार चीनची सत्ता। गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीन यांच्यात हाँगकाँगच्या हक्कावरून वाद सुरू होते। मात्र आता अखेर चीनने हाँगकाँगवर आपले वर्चस्व स्थापित केलेले आहे। चीनी संसदेमध्ये मंगळवारी खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे आता संपूर्ण हाँगकाँगवर कब्जा करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे आता अमेरिका आणि चीनचा वाद कुठल्या नव्या वळणावर जातो याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे। कोरोनाची भारतातील सद्यस्थिती काय आहे? भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 5,48,318 वर पोहोचली आहे। त्यातील 2,10,120 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर 3,21,723 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत। भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुद्धा चिंताजनक आहे। आत्तापर्यंत 16,475 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं 29 जूनपर्यंतची ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे। देशभरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 3,34,822 रुग्ण बरे झाले आहेत। आत्तापर्यंत संपूर्ण देशात एकूण 16,893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। जम्मू काश्मीर अनंतनागमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा।
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी चकमकीदरम्यान 2 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. अनंतनाग जिल्ह्यात ही चकमक सुरू झाली होती अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. भारतात तयार झालेल्या कोरोना लसीचं जुलैपासून मानवी परीक्षण. भारतात कोरोना विषाणूवरील लसीसाठीचे प्रयत्न आता मानवी चाचणीपर्यंत पोहोचले आहेत. देशात तयार झालेल्या या लसीची जुलै महिन्यात माणसावर चाचणी घेण्यात येणार आहे. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली लस ही स्वदेशी बनावटीची म्हणजेच संपूर्णतः स्थानिकरित्या तयार झालेली आहे. विषाणूला विळख करून प्रयोगशाळेत ही लस तयार करण्यात आली आहे. कोरोनामुळे गरिबांना सर्वाधिक नुकसान. सरकारनं न्यायसारखी योजना आणावी आणि गरिबांच्या खात्यात महिन्याला 7,500 रुपये टाकावे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोना आणि अर्थव्यवस्थेबाबत सूचना दिल्या. राहुल म्हणाले की कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे गरीब, मजूर आणि मध्यमवर्गीयांचे सर्वाधिक नुकसान झाले. यांच्यासाठी सरकारनं 6 महिन्यांसाठी न्यायसारखी योजना आणावी. या अंतर्गत गरीब कुटुंबांच्या खात्यात दर महिन्याला 7,500 रुपये द्यावेत. राहुल म्हणाले की ह्यामुळे मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येईल. मात्र सरकारनं 3-4 वेळा यास नकार दिला आहे. सरकारचे म्हणणे आहे की पैसा नाही आहे, परंतु मी आठवण करून देतो की सरकारने 15 बड्या उद्योगपतींना कोट्यावधी कोटींचा कर माफ केला है. भाइयों और बहनों नमस्कार. पिछले 3 महीनों में कोरोना ने हिंदुस्तान की अर्थव्यवस्था को नष्ट कर दिया है. ज़बरदस्त चोट लगी, बहुत नुकसान हुआ, पूरा देश जानता है. सबसे ज़्यादा नुकसान, सबसे ज़्यादा चोट गरीबों को, मजदूरों को, मध्यम वर्ग को और सैलरीड क्लास को हुआ. हमने सरकार को 3-4 बार सुझाव दिया. न्याय योजना जैसी एक योजना लागू कीजिए. परमानेंट ना हो, 6 महीने के लिए चलाइए. हर गरीब परिवार के बैंक अकाउंट में 7,500 रुपये महीने का डालिए. इससे डिमांड क्रिएट होगा, अर्थव्यवस्था फिर से चालू होगी. सरकार ने मना कर दिया. एक बार नहीं, 3-4 बार उन्होंने मना किया. कारण क्या दिया? उन्होंने कहा कि हमारे पास पैसा नहीं है. मैं देश को याद दिलाना चाहता हूं कि सरकार ने लाखों करोड़ रुपए 15 सबसे अमीर क्रोनी कैपिटलिस्ट का टैक्स माफ किया था. और पिछले 3 महीनों में नरेंद्र मोदी की सरकार ने पेट्रोल और डीजल के दाम बढ़ाए हैं. 22 बार उन्होंने पेट्रोल और डीजल के दाम बढ़ाए हैं. पैसे की कोई कमी नहीं है. 3 लाख करोड़ रुपए सरकार के पास है. तो नरेंद्र मोदी जी, न्याय योजना जैसी योजना लागू कीजिए, 6 महीने के लिए चलाइए और हर गरीब परिवार को 7,500 रुपये महीना का दीजिए. और एक दूसरा सवाल है, आपसे सवाल है, नरेंद्र मोदी जी से सवाल है. पूरा देश जानता है कि चाइना ने हिंदुस्तान की पवित्र ज़मीन छीनी है. हम सब जानते हैं कि चाइना लद्दाख में 4 जगह अंदर बैठा हुआ है. नरेंद्र मोदी जी, आप देश को बताइए, चाइना की फौज को आप हिंदुस्तान से कब निकालेंगे और कैसे? धन्यवाद. जय हिंद. केंद्र व राज्याची नवी नियमावली जारी. शाळा कॉलेज 31 जुलैपर्यंत बंद. राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विशेष वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काल म्हणजे सोमवारी 29 जून रोजी राज्यात पुन्हा एकदा 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता याची एक नियमावली सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार पूर्वीप्रमाणेच एसटी, मॉल, हॉटेल, थिएटर हे बंदच राहणार आहेत. तसंच फिजिकल डिस्टन्सिंग पालन करणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने ही नवी नियमावली जारी केलेली आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालये हे 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. चीनवर डिजिटल स्ट्राईक. केंद्र सरकारकडून टिकटॉकसह चीनच्या 59 ॲप्सना भारतात बंदी. गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या भारताविरुद्ध कुरघोड्या सुरूच आहेत. अशातच 15 जून रोजी लडाख येथील गलवान खोऱ्यात चीन आणि भारत यांच्यात चकमक उडाली. ह्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. या सर्वांचे उत्तर म्हणून भारतानं चीनवर डिजिटल स्ट्राईकचे शस्त्र वापरले आहे. काल जाहीर झालेल्या निर्णयानुसार आता भारतात टिकटॉकसह अन्य 59 चीनी ॲप्सवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. सरकारच्या ह्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. तबलिगी जमात विसाबाबत सुप्रीम कोर्टानं केंद्राकडून स्पष्टीकरण मागवलं.
तबलिगी जमातच्या परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द केलेत का? केले असतील तर ते अजूनही भारतात का? आणि नसेल रद्द केले तर आम्ही ही याचिका फेटाळतो असं सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला सुनावलं आहे. तबलिगी जमातच्या काही नागरिकांना काळ्या यादीत टाकल्याविरोधात 34 जण सुप्रीम कोर्टात गेले होते. यावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती A.M. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली असता व्हिसा रद्द करण्याबाबत किंवा काळ्या यादीत टाकण्याबाबत तबलिगी जमातच्या परदेशी नागरिकांना वैयक्तिकरित्या सांगण्यात आलं की सर्वांना एकच आदेश देण्यात आलेला आहे, अशी विचारणा सुप्रीम कोर्टानं केली आहे. सलूनवाल्यांकडून मुंबईत 50% दरवाढ. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास गेले 2 महिने सर्व बंद आहे. आता देशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता देशात अनलॉकची सुरुवात झाली आहे. यामुळे हळूहळू स्थिती पूर्ववत होण्याची शक्यता आहे. अशातच आता कालपासून महाराष्ट्रातही सलून, ब्युटी पार्लर सुरू करण्यात आलेले आहेत. मात्र सलूनवाल्यांकडून गिराईकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, कारण सलूनवाल्यांकडून चक्क 50% दरवाढ करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका बसने पंढरपूरकडे रवाना. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका वेगवेगळ्या बसनं पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. या बसमध्ये फक्त 20 लोक आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूवरून तर ज्ञानेश्वर आळंदीवरून पंढरपूरकडे निघाले आहेत. या दरम्यान भक्तांनी दोन्ही बसला फुलांनी सजवले होते. बसमधील सर्व व्यक्तींनी तोंडाला मास्क लावलेले होते. पुण्यावरून निघालेल्या ह्या बस आता थेट पंढरपूरला थांबणार आहेत. याआधी पादुकांना हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्याची तयारी होती. या दोन्ही संतांशिवाय संत सोपानदेव, चांगाटेश्वर देवस्थानच्या पादुकाही आज संध्याकाळपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहेत. पुण्याचे कलेक्टर नवल किशोर राम यांनी आळंदीवरून बस निघण्यापूर्वी तुकाराम महाराजांची पूजा केली. मुंबईमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला. पाकिस्तानमधून फोन, ताज हॉटेल उडवण्याची धमकी. कराची स्टॉक एक्सचेंजच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन आला असून हा फोन पाकिस्तानमधून ताज हॉटेलमध्ये करण्यात आला होता. फोनवर एक व्यक्ती बोलत होती. ती व्यक्ती म्हणाली, कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेला दहशतवादी हल्ला सर्वांनीच पाहिला. आता ताज हॉटेलमध्ये 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार. ताज हॉटेल व्यवस्थापनाकडून लगेचच मुंबई पोलिसांनी या संदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर आज ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रात्रभर मुंबई पोलीस आणि हॉटेल स्टाफ यांनी मिळून सुरक्षेची पाहणी केली आहे. मध्ये येणारे गेस्ट आणि त्यांच्या हालचालींवरही नजर ठेवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त दक्षिण मुंबई आणि किनारपट्टीवरती गस्त आणि सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमधल्या ह्या भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन. एकनाथ शिंदे. MMR क्षेत्रामध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, किंबहुना भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ या भागामध्ये रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता काही भागांमध्ये ज्या भागातून मोठ्या प्रमाणावर नंबर्स वाढत आहेत तिथे हॉटस्पॉट जाहीर करून लॉकडाऊन करण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या देखील मागण्या तशाच होत आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या देखील सूचना आणि त्यांनी देखील सुतोवाच केलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांचे जीव वाचवण्यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या त्या करा. त्यानुसार ठाण्यामध्ये काही भागामध्ये काही भाग आहेत, बाळकूम आहे, कोलशेत, मानपाडा, ढोकाळी, त्याचबरोबर वागळी इस्टेट, किसननगर 1, 2, 3, वारलीपाडा आहे, रामनगर, कैलासनगर, इंदिरानगर, सावरकर नगर, त्याचबरोबर नौपाड्यामध्ये काही भाग आहे, त्याचबरोबर कळव्यातला काही भाग आहे, मुंब्रा, कौसा, दिवा या भागातल्या काही भाग आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये देखील कल्याण ईस्ट वेस्ट, डोंबिवली ईस्ट वेस्ट या भागामध्ये जवळपास 39 हॉटस्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत. नव्या मुंबईमध्ये देखील बेलापूरमध्ये आग्रोळी CBDतले सेक्टर 1 ते 9, ऐरोली, वाशीगाव, जुहूगाव, तुर्भेगाव, बोनकोडे, कोपरखैरणे असे अनेक भाग, वाशीचा काही भाग या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोविड पॉझिटिव्हचं प्रमाण वाढताना पाहतोय आपण. त्यामुळे काही दिवस हे जर हॉटस्पॉट आयडेंटिफाय करून लॉकडाऊन केले तर मला वाटतं ही चेन ब्रेक होऊ शकते आणि त्यामुळे नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. हे सर्व नागरिकांच्याच भल्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार करते आहे. लॉकडाऊन करून महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन थांबणार नाही.
तर त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मास स्क्रीनिंग केलं जाईल, मोठ्या प्रमाणावर सर्व्हिलन्स केलं जाईल, टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं जाईल आणि जे सिम्पटोमॅटिक पेशंट असतील त्यांना ताबडतोबीने आयसोलेट केलं जाईल आणि हे सर्व मोठ्या प्रमाणावर हे जर आपण उपाययोजना कडकपणे राबवल्या तर नक्कीच ही कोविडची चेन जी आहे ही ब्रेक करायला आपल्याला मदत होईल. नागरिकांना ज्या ज्या काही अँटीजेन टेस्ट आहे, PCR टेस्ट आहे कोविडची, त्याचबरोबर स्क्रीनिंग आहे, लागणारी औषधं आहेत, ही सर्व पुरवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण देखील सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षित अंतर पाळलं पाहिजे, त्याचबरोबर गर्दी टाळली पाहिजे, त्याचबरोबर मास्क वापरले पाहिजे, सॅनिटायझर वापरलं पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. थोडा काळ आणखी संयम ठेवला तर नक्कीच आपण या कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊ. मुख्यमंत्री महोदय देखील सातत्याने या बाबतीमध्ये आपल्याशी संवाद साधतायत, नागरिकांशी संवाद साधतायत आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे उपाय आणि निर्णय वेळोवेळी घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती आहे. मॅक्स बुलेटिनसह आपण इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स मराठी वेबसाईट, YouTube, Facebook, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.